आता टॉप 9 शहरांच्या बातम्या बघूयात. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षांत समारंभ सोहळ्याला पोलीस महासंचालक सरंद दाते उपस्थित. 583 पोलीस उपनिरीक्षकांची 127वी तुकडी प्रशिक्षण पूर्ण करून सेवेसाठी सज्ज. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरील आक्षेपांची सुनावणी पूर्ण. आज पात्र आणि अपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार. निकालाकडे जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचं लक्ष. नागपूर शहरात 278 धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पावसाळा जवळ आल्यामुळे शहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर. नागपूर शहरातील काँक्रीट रस्त्यांसंदर्भात आलेल्या तक्रारी दूर करण्यास टाळाटाळ केल्यामुळे नागपूर खंडपीठानं पालिकेला फटकारलं. येत्या 11 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. लातूर एमआयडीसीतील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग. आगीमध्ये 3 गोडाऊन जळून खाक. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात. सांगलीच्या मिरजमध्ये मद्यधुंद वाहन चालकाचा रस्त्यावरती थरार. वाहनाला धडक दिल्यानंतर गाडीची कारंजाला धडक. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडच्या परळीमध्ये गर्भात बाळाचा मृत्यू प्रकरणामधील जिल्हा शल्यचिकित्सक समितीचा आज अहवाल प्राप्त होणार. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या बाळाचा गर्भात मृत्यू झाल्याचा आरोप. अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहारचा दणका. मधापुरीमध्ये गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरती माना पोलिसांची धाड. 70,000चा मुद्देमाल नष्ट. राज्यातील 66,000 शाळांना बालभारतीकडून पुस्तकं भेट. हिरक महोत्सवी वर्षानिमित्तानं बालभारतीचा उपक्रम. राज्यातील शाळांना पुस्तक संच भेट दिले जाणार. 2026-27 हे वर्ष बालभारतीचे हिरक महोत्सवी वर्ष.